नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मच्छिंद्र नामदेवराव भोसले उर्फ नाना यांनी पिंपळवाडीच्या ग्रामपंचायती संदर्भात जे आरक्षण निघालं होतं वार्ड क्रमांक 5 मधील त्यासाठी त्यांना हरकत घेतली होती. तर त्यांचं म्हणणं आहे आता काय सांगा तुम्ही. काय झालं आहे की मागच्या वेळीसुद्धा महिलाचं ओपन होती आरक्षण मागच्या इलेक्शनला आणि ह्यावेळीसुद्धा महिलाच. बरं महिलांचं पण आमचं काय नाही, परंतु 100% महिला आरक्षण एकाच वॉर्डमध्ये का म्हणून आम्ही हे आणि आमच्या म्हणजे ओपन पुरुष गटालासुद्धा आम्हाला हे पाहिजे होतं, लोकांना ते आरक्षण पाहिजे होतं ओपन पुरुष, म्हणून मी ते त्या आरक्षणावर हे स्थगिती आणली आणि निवडणूक आयोगाला विनंती केली की बाबा या वॉर्डात आम्हाला ओपन पुरुष द्या म्हणून, आणि ती निवडणूक आयोगानं मान्य केली. हां, कारण मागच्या वेळीसुद्धा ओपन लेडीजच होती. 2 इलेक्शन झाल्या. बरं आता दर 5 वर्षाला इलेक्शन होते. जे तरुण लोक पोरं जे आहेत तयार कामासाठी किंवा विकासासाठी ज्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात त्यांना कुठेतरी काम करण्याची संधी मिळावी ही एवढाच उद्देश होता माझा. हां, आणि त्या उद्देशापोटी मी तिथं निवडणूक आयोगाला विनंती केली होती की बाबा आम्हाला ओपन पुरुषचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ती मान्य केली. तुमच्या मनासारखं? हो, एकदम माझ्या मनासारखं झालं. उलट आम्ही निवडणूक आयोगाचं किंवा फलटणचा आभार मानतो की त्यांनी आमची मागणी मान्य केली.